कुत्र्याला गती व माणसाला प्रगती सहन होत नाही असं म्हणतात. असाच काहीसा अनुभव सद्यस्थितीत सगळीकडे येत आहे. अशीच एक घटना जामनेर तालुक्यातील बिलवाडी गावात घडली. बिलवाडी गावात प्रल्हाद दौलत पाटील हे अल्पभूधारक शेतकरी यांना 2 मुलं, एक शेती करतो तर दुसरा ज्ञानेश्वर सैन्यात भरती झाला असून आज तो देशसेवा करत आहे. असं असलं तरी जी शेतजमीन सैन्य दलात असलेल्या ज्ञानेश्वर याच्या वाट्याला आली, याच शेतात यावर्षी मका लागवड करण्यात आला. परंतु हा मका गावातील एका इसमानं वैयक्तिक वादातून उपटून टाकल्यानं आज शेत जमीन पडीत पडली असून जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झाले. प्रल्हाद दौलत पाटील बिलवाडी मोरार शहरामध्ये शेत घेतलेले आहे. त्याच्यात मक्का होती 96 नंबरचा गट नंबरात मक्का आहे. ते उपटून टाकली प्रकाश बांचीनं. उपटताना तुम्ही त्याला पाहिलंय का? हो, स्वतः पाहिलं मी. तुम्ही त्याला टोकलं नाही? मग ते पळून गेले, मला मारायला आले. ते मी एकटा म्हातारा माणूस. कोण आलं होतं त्यांचे नाव सांग? ते प्रकाश बांचीन त्याची बाई. दोघं होते का? हा, दोघं होते. हातात काही लाठी काठी? काळी घेऊन सुटला होता. मग मग मी पळ काढला म्हाताऱ्या माणसानं. मारून टाकतो म्हणे तुले. त्या पोऱ्याला काय फोन लावतो म्हणे, पोलीस स्टेशनला लाव. कोणी आमच्या नवरा बायकोचं उपटून बाहेर बांधणार नाही म्हणे साहेब. उपटण्यामागचं कारण काय? शेतीत तुम्हाला काय त्रास देत आहे? घेणं नाही देणं नाही, त्याचा 1 रुपया आमच्याकडे राहिला नाही. म्हणजे बुद्धी पुरस्कार त्रास देत? बुद्धी पुरस्कार असायचा त्याचा. काही शेती त्यांना घ्यायची असं काही आहे? मग ते बी घेता आले तर आज पैसे द्या आणि त्यांना घेऊन घ्या. आता पेऱ्या सुद्धा द्यायच्या मागे. त्यांच्या त्रासामुळे वैतागले तुम्ही? हा, मग मी नवल प्रल्हाद पाटील, राहणार बिलवाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मी आणि माझ्या भावाच्या नावाने आम्ही 2 क्षेत्र इथे विकत घेतले मोराड शिवारामध्ये. तर त्याच्यापैकी भावाच्या हिश्श्यावर जी जमीन आली ते जमीन आहे 96चा 1. तर त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण 4 एकरमध्ये मका लागवड केली. तर त्या मका लागवडीमध्ये आम्हाला प्रकाश बांशी पवार हा बऱ्याच दिवसापासून त्रास देतोय. तर आम्ही त्याचं पोलीस स्टेशनला पण तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी त्याला समजवलं. परत त्याने आम्हाला तकलीफ द्यायला चालू केली असता आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो. त्याच्यावर 2-3 NC पण दाखवले. 8 दिवसाच्या आधी त्याने ते साधारण 10 गुंठे मका उपटला होता. ते पण आम्ही NC दिली पोलीस स्टेशनला. आणि आता उद्या त्याने 1 एकर मका, हे बघा, हा माझा 1 महिन्याचं पीक आहे साहेब. 1 महिन्याचं पीक आहे. याला लागवड, मटेरियल, बियाणं बराच खर्च आलाय. आणि त्या सदर व्यक्तीचा काही एक संबंध नसताना त्यांना मुद्दाम बुद्धी पुरस्कार हा माझा मका उपटून फेकलाय. तुमचा भाऊ आता कुठे? माझा भाऊ आता सीमेवर लढतोय साहेब. देशासाठी माझा भाऊ सीमेवर लढतोय. आणि हे गावातले मोराडचे लोक आम्हाला त्रास देत आहे, प्रकाश बांशी पवारांनी. त्याला प्रूफ काय की त्यांनीच मका उपटला असं कोणी पाहिलंय? हे माझ्या वडिलांनी काल पाहिलं होतं. माझ्या वडिलांनी काल आले होते वडील. तर वडिलांनी त्याला डायरेक्ट उपटताना पाहिलं, पण वडिलांजवळ फोन नव्हता. वडील मला बोलवायला आले. मी आलो तोपर्यंत तो पसार झाला होता. मी पोलीस स्टेशनला गेलो काल आणि तिथं कंप्लेंट दाखल केली. ते त्याला फोनद्वारे माहीत पडलं की आपल्यावर कंप्लेंट दाखल झाली. तर तू आमच्यावर कंप्लेंट का दाखल केली? ह्या रागापोटी त्याने आज सुद्धा माझा मका उपटला. कंप्लेंट दाखल झाल्यावर सुद्धा मका उपटला. आता तुमचा म्हणजे पावसाळी हंगाम पूर्ण वाया गेला? पूर्ण वाया गेला सर. माझे पूर्ण नुकसान. माझं अपेक्षित आता एकरी जर म्हटलं तर 30 क्विंटल बी मका धरला तर 2000च्या भावाने 60,000 रुपयाचं उत्पन्न आणि लागलेला 15,000 ते 20,000 रुपये खर्च, असं माझं जवळपास 80-85. माझं एकच अपेक्षा आहे की सानप साहेबांनी सहकार्य केलं. त्याच्यावर गुन्हा 341 427 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पण एकच आहे साहेब की ह्या व्यक्तीनं इथून पुढे तरी म्हणजे मला किंवा अन्य दुसऱ्याला त्रास द्यायला नको पाहिजे. ह्या हेतूने जरा कडक कारवाई जर झाली तर मला न्याय मिळेल आणि काहीतरी त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.